हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आपला गुरुवार, आपल्या स्वामींचा वार. तर गुरुवार म्हटलं की मग आपली अशी उंबरठ्याची छान अशी सागर संगीत पूजा येते, हळदीचं लेपन आपण करतो. तर माझी पण सुरुवात अशी काहीशी देवपूजेची झालेली आहे. ते उंबरठ्याच्या लेपनापासून मी सुरुवात केलेली आहे. छान असं उंबरठ्याला लेपन केलं, दारात सुंदर अशी रांगोळी काढली. त्यानंतर मग उंबरठ्यावर पण छान अशी रांगोळी वगैरे काढली, स्वस्तिक काढलं आणि मग उंबरठ्याची सुंदर अशी सागर संगीत पूजा केली. तर आज गुरुवारचा आपला स्वामी महाराजांचा वार आहे आणि आपल्या स्वामी सेवेकरांसाठी हा खूप खूप जास्त स्पेशल असतो. आपला उंबरठा असा सुंदर छान असा सागर संगीत सजलेला असला, असा छान अशी त्याची पूजा झालेली असली ना, तर नेहमी सकारात्मक ऊर्जा घरामध्ये आपल्या प्रवेश करते. आणि देवी आईला ही हळदीचं लेपन खूप प्रिय आहे. त्यामुळे आपली आई भगवती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्या घरात प्रवेश करत असते. त्यामुळे हळदीचं लेपन हे खूप खूप महत्वाचं आहे. तर इथं मी आता रोजची देवपूजा करत आहे. माझी नित्य देवपूजेची आता तयारी चालू झालेली आहे. आणि मी सर्वप्रथम ना सर्व ताटामध्ये असं स्नान घालण्यासाठी देव एकत्र करून घेतले. आणि त्यानंतर मग देवघरातील जो देवांचे वस्त्र वगैरे आहेत ते चेंज केले. ज्यावरती आपण देव बसवतो तो कपडा पण देवघराचा चेंज केला. आणि सर्व देवांना प्रथम तर स्नान घालून घेतलं. आणि त्यानंतर मग स्वामी महाराजांना पण स्नान घालून घेतलं. तर आज गुरुवार आहे, आपल्या स्वामी महाराजांचा वार आहे. आणि आपल्या गुरूंची सेवा तर आज स्पेशल व्हायला हवी. तर दर गुरुवारी मी असं स्वामींना छान असं स्नान वगैरे घालते. त्यांना छान असे सागर संगीत त्यांची पूजा असते आज. तर असं मस्त बघा, आता स्वामींना असं मी आज छान अशी अंघोळ घातली आणि छान असं कॉटनच्या कपड्याने त्यांना ना असं व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलं. त्यानंतर मग स्वामींना ना त्यांचं फेवरेट असं हिना अत्तर पण लावलं. तर त्याच्या आधी मी सर्व देव ना व्यवस्थित त्यांच्या जागी स्थापित केले आणि रोजची नित्य देवपूजा करून घेतली. तर सर्व देवांचं स्नान वगैरे उरकलं. मग त्यांची स्थापना केली आणि छान असं गंध, अगरबत्ती वगैरे लावून असं पंचोपचारे त्यांची मी पूजा करून घेतली. आणि त्यानंतर मग स्वामी महाराजांची पूजा करायला घेतली. तर इथं मी स्वामी महाराजांना त्यांचं फेवरेट असं हिना अत्तर आधी लावून घेतलं. तर स्वामी महाराजांना हे अत्तर खूप प्रिय आहे. आणि त्यानंतर मग स्वामींना छान असे वस्त्र वगैरे घातले. तर दर गुरुवारी मी स्वामींची अशी छान अशी पूजा करते. आणि एरवी जरी आपल्याला वस्त्र वगैरे घालायला नाही जमले तरी पण मी गुरुवारी मात्र हे सर्व आवर्जून करते वेळ काढून. कारण गुरुवार हा आपल्या गुरूंचा दिवस आहे. आणि खरं तर स्वामी महाराजांना ह्यातलं काहीच नको आहे, हे काहीच प्रिय नाहीये स्वामींना. स्वामींना फक्त आपली भक्ती, आपलं स्वामींना प्रेम आणि आपला वेळ त्यांना पाहिजे आहे. आपली जी आत्मिकता आहे ते पाहिजे स्वामींना. पण या सर्वातून आपण जर स्वामींवरती प्रेम करतो म्हणूनच आपण या सर्व गोष्टी स्वामींसाठी करतो. त्यामुळं यातून एक भक्ती आपली स्वामींपर्यंत पोहोचवायचा, त्यांची असं त्यांना सजवून वगैरे आपली एक भाव स्वामींपर्यंत पोहोचवायचा हा मार्ग आहे. स्वामींची कृपा ही आपल्यावरती सदैवच असते. स्वामींचा आशीर्वाद आपल्यावरती सदैवच असतो. तर ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी करून आपण एक स्वामींविषयीची कृतज्ञता व्यक्त करायचा हा एक मार्ग असतो. स्वामींविषयीचा एक भाव, त्यांच्यावरती आपली भक्ती दाखवायचा हे एक मार्ग असतो. तर या पूजेतूनच आपण स्वामींना सांगत असतो की हे स्वामीराया, तू माझ्या पाठीशी नेहमी राहा, माझं नेहमी मार्गदर्शन करा, असं आपण या पूजेद्वारे आपण स्वामींना सांगत असतो. तर इथं बघा स्वामींना खूप जास्त मला गंध लावूनच घेत नव्हते, खूप जास्त सतवत होते गंध लावण्यासाठी. तर त्यांनी बघा मला किती वेळ सजवलेला आहे. तर मी 2-3 वेळा तो गंध पुसून घेतला. कारण आधी त्यांचा गंध ना कुठेतरी डोळ्यात जायचा किंवा व्यवस्थित जसा पाहिजे तसा गोल लागतच नव्हता. तर कधी कधी ना स्वामी पण असं काही गोष्टीमध्ये खूप सतवतात, काही गोष्टी करून घेत नाहीत पटकन आणि कधी कधी पटकन सजवून घेतात. तर आज त्यांनी मला असंच काहीतरी केलं, गंध आज पटकीने स्वामींनी लावूनच नाही घेतला. पण नंतरून त्यांनी मग मी व्यवस्थित जरा 2-4 वेळा ते पुसलं. तर थोड्या उशिरा त्यांनी व्यवस्थित गंध लावून घेतला. त्यानंतर मग मी त्यांना अष्टगंध, चंदनाचा गंध लावला. त्यानंतर त्यांना छान अशी पिवळी फुले अर्पण केली आणि अशी सागर संगीत आपली स्वामी महाराजांची पूजा केली. तर बघा आपले गुरुदेव किती छान दिसत आहेत, किती स्वामी महाराज सुंदर दिसत आहेत ते. त्यानंतर मग आपली संपूर्ण माझी देवपूजा झाली. त्यानंतर मग मी तुपाचा दिवा लावून घेतला आणि ह्या तुपाच्या दिव्यानेच मी स्वामींची दर गुरुवारी आरती करत असते. आणि आपल्या घरात ना तुपाचा दिवा मैत्रिणींनो नक्की लावत जा. कारण आपल्या घरात असं तुपाचा दिवा जेवढं तूप जळतं ना तेवढी सगळी निगेटिव्हिटी दूर होते आणि सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये येत असतात. तर अशी आजची गुरुवारची देवपूजा झालेली आहे. त्यानंतर मग मी स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवला साखरेचा आणि मस्त अशी रांगोळी काढून घेतली. आज गुरुवार आहे म्हणून पिवळा रंग रांगोळीमध्ये मी घेतलेला होता. तर अशी रांगोळी वगैरे काढून घेतली. त्यानंतर मग दर गुरुवारी मी स्वामींची आरती घेते. तर मी दिंडोरी प्रणीत आरती घेते. तर मग मी स्वामींची आरती पण घेतली. तर बघा आजची पूजा अशी झालेली आहे आपली गुरुवारची.
गणपती ओंकारा पीतवर्ण आकार मात्रा ब्रह्म सृजकारा उकार जिमृत वर्ण रक्षसी अखिल चराचरा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा लीन करसी रक्तवर्ण तू सकल जगमगकारा अनन्य शरणागती या दासा तव पदी दे थारा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे अक्कल कोटी वास करुनिया दाविली घटित चरिया रे लीला पाशे बद्ध करुनिया तोडिले भव भया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे यवने पुशिले स्वामी कहा है अक्कल कोटी पहारे समाधि सुखते भोगुनी बोले धन्य स्वामी वरिया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे जाणीसे मनीचे सर्व समर्था विनवू किती भवहरा रे इतुके देई दीन दयाळा नच तव पदंतरा रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे तर अशा प्रकारे मी स्वामींची आरती घेतली. त्यानंतर मग मी वाचन वगैरे करून घेतलं. तर स्वामी सेवा करत असताना काय करायचं, आपण प्रथमतः स्वामी स्तवन वाचायचं असतं. स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर आपण एक माळ स्वामींचा जप करायचा असतो आणि त्यानंतर मग स्वामी चरित्र सारा अमृताचे 3 अध्याय वाचायचे. किंवा जर तुम्हाला त्या दिवशी 1 ते 21 अध्याय जमत असतील तर तुम्ही ते वाचा किंवा 1 ते 7 अध्याय असंही वाचू शकता. पण मी नित्य सेवा करते त्यामुळे मी काय करते, रोज 3-3 अध्याय वाचते. रोज 3-3 अध्याय वाचल्याने एका आठवड्यामध्ये आपलं संपूर्ण स्वामींचं चरित्र वाचून होतं आणि आपलं एक पूर्ण पारायण पूर्ण होतं. तर असा हा ग्रंथ आपण असा आजन्म वाचायचा आहे. तर अशी आपल्याला स्वामी सेवा करायची आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्म्य एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपीच माला दंडक मंडलुदर कट्यांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघरणा परात्परा कैवल्य सत्ता ब्रह्मानंद यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पाळी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवे आणि होता दाता आणि देविता तुझ समता निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागी अधिवद्याग्र कोटेन. तर अशा प्रकारे माझं संपूर्ण वाचन वगैरे झालं. त्यानंतर वाचन झाल्यानंतर मी तारक मंत्र पण म्हटला आणि ते पाणी आपण घरच्यांनी सर्वांनी ग्रहण करायचं असतं, जे आपण तारक मंत्र म्हटलेलं पाणी असतं ते. तर आणि त्यानंतर मग मी नैवेद्याला ना शिरा केलेला होता, कारण सकाळचे 10 वाजलेले होते. मिस्टर पण मॉर्निंग वॉक वरून घरी आले होते आणि मुलाला सुट्टी होती तर तो पण उठला होता, त्याची पण आंघोळ वगैरे झाली. त्यामुळे नाश्त्याचा टाइम पण झालेला होता. म्हटलं मग स्वामींच्या नैवेद्यासाठी आणि संपूर्ण आपल्या नाश्त्यासाठी पण गोड शिरा होईल, म्हणून मग गोडाचा शिरा केला आणि अशा प्रकारे छान शिरा वगैरे करून मी स्वामींना नैवेद्य दाखवला. तर असं गुरुवारचं माझं रुटीन होतं. आज अशी स्वामींनी माझ्याकडून सेवा करून घेतली.
तर खरंच खूप छान वाटतं असं गुरुवारची सकाळ सकाळी पूजा अर्चना वाचन तारक मंत्र वगैरे म्हणून झालं की अख्खा दिवस असा एकदम संपूर्ण स्वामीमय होऊन जातो ना. तर खरंच खूप छान वाटतं. तर इथं बघा आता तुमच्याशी बोलता बोलता आपला शिरा पण तयार झालेला आहे. तर इथं मी एका प्लेटमध्ये स्वामींना नैवेद्यासाठी काढून घेतला आणि त्यानंतर मग मी स्वामींना नैवेद्य दाखवला. तर अशा प्रकारे माझी छोटीशी आजची स्वामी सेवा होती. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.